पूर्ण आठवडाभर ना आपण ज्या दिवसाची आतुरतेने वाट बघत असतो तो दिवस म्हणजे संडे. पण तो कधी उगवतो आणि कधी भुरकन उडून जातो ना अजिबातच समजत नाही. तर आज आम्ही नाश्त्यामध्ये खाल्ले होते ओट्स, जे की मी रात्रीच दुधामध्ये भिजत टाकले होते. सकाळी फक्त थोडंसं मध टाकलं आणि खाल्लं. हा नाश्ता ना हेल्दी आणि हेवी पण होऊन जातो. तर आज संडे होता म्हणून आमचा पिक्चरला जायचा प्रोग्राम ठरला आणि ना मी पब्लिक एरियामध्ये आमच्या दोघांचे पण असे छोटे छोटे क्लिप्स घेतले होते, जेणेकरून आम्ही पब्लिक एरियामध्ये कॅमेरा फ्रेंडली हो म्हणून. आणि ना मी आज दशावतार पिक्चर बघितला होता, ज्याची स्टोरी भारी आहे, कोकणाच्या रिलेटेड आहे तो पिक्चर. आणि नंतर घरी आल्यावर आम्हाला दोघांना पण भजे खायची क्रेविंग झाली होती. मस्त कुरकुरीत भजे बनवले, थोडासा आराम केला आणि लगेच संध्याकाळी शॉपिंग करण्यासाठी बाहेर निघालो. सगळीकडं मस्त असा नवरात्रीचा माहोल तयार झाला होता. मला साडी बघायची होती, पण 5-6 दुकानं बघितली, मला काही साडी भेटली नाही. शेवटी एका दुकानामध्ये भेटली, जी तुम्हाला परवाच्या व्हिडिओमध्ये दिसेलच. नंतर खूप सारा भाजीपाला घेतला आणि तुम्हाला मागच बोलत होते घरनं किती सगळे सीताफळ आणले, ते तर केव्हाच संपले. आज पुन्हा आम्ही भरपूर सीताफळं आणली आणि एवढी सीताफळं कसं काय कोणाला आवडू शकतात, जे की आम्हालाच आवडतात. बघा माझं धनी मला किती मदत करतो, ते काय प्रत्येक वेळेलाच मला रोज रोज छोटी छोटी मदत करत असतात. चला बाय.